मनसी काही न कळीत आणि आपण आज रात्रीच पसारोईत. खरंच मला ना कळीत. आम्ही ना जात. पण तुमचं मन म्हणीत जात जात उत्सवासी जात. हो मन तर म्हणतच. मग जा, मी सांगित जा. रागेजून ना खरं खरं सांगित जा तुम्ही. खरंच ताको. पण एक अट असीत. काय? राती न जात, उद्या पहाटे निघीत आणि सूर्य बुडी आधी परत येत. हा म्हणजे जाऊ ना असंच म्हणित तुम्ही. सूर्योदयाशी निघीत तर ना पोचित दूर ती भिंत. ते मी ना जाणीत. तुमच्यापाशी प्रकार इच्छा असीत तर तुम्ही जात आणि आता मला चुकून ना जात. अट मान्य असेल तरच. चालीत अट मान्य असेल मला. सूर्य उगवताना निघित मी आणि सूर्य बुडो आधी पळतात. जाईत जाईत. पगलू झाला तू. सूर्योदयाशी निघीत तर ना पोचित आपण भिंतीपाशी. सूर्योदयाची मी निघित, तुम्ही तर आत्ताच पसार आहोत. मी उद्या तुम्हाला भिंतीपाशी गाठीत. पळा पळा, तरी सरी पळा. उन्ना उन्ना आम्ही जात. पण तू कसा पोचित? मी तर वनराज, मी पोचितच. उन्ना उन्ना पोच असत तू. आम्ही वाट बघित भिंतीपाशी तुझी. अहो, एकदा बुध्याने जीव वाचवलाय त्याचा भिंतीपाशी, तरीही तुम्ही पुन्हा त्याला राजरोजपणे भिंतीशी जाण्याची परवानगी दिलीत. विचार करूनच दिली. कितीही झालं तरी राजवंशाचं रक्त आहे त्याच्या धमन्यात. विरोध झाला तर ते उसळणार आणि आपण कितीही अडवलं तरी तो त्याला हवं तेच करणारा. मी चतुराई अशी केली की परवानगीच्या नावाखाली त्याला रात्रीसाठी थांबवलंय. सकाळी निघाला म्हणजे तो भिंतीपाशीच पोचू शकणार नाही. देऊळ तर दूरच. शिवाय सूर्यास्तापूर्वी परतण्याची अट सुद्धा आहेच. तेव्हा त्याला अर्ध्या वाटेतूनच परतावं लागेल. अशानं त्याचं मनही राखलं जाईल आणि रानात राहिल्यानं सुरक्षितही राहील. विरोध न केल्यामुळे तो जे काही करायचं ते आवेगापोटी न करता विचारपूर्वक करेल. आणि म्हणूनच आज्ञाही मोडणार नाही. तुमचा तर्क बरोबर आहे, परंतु या सगळ्यावर मात करून तो भिंती पलीकडे पोचला तर त्याला कशाचा सामना करावा लागणार आहे माहित आहे ना. आज्ञा महाराज.
उत्तम. ह्या प्रात्यक्षिकानं समाधान झालं आमचं. बंदोबस्त चोख आहे. होय महाराज, संपूर्ण देवळाभोवती सैन्याचा वेढा आहे आणि भिंतही शेजारीच आहे. तिथेही सैन्य तैनात आहेच. कुणीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या देखील अशाच चिंध्या उडतील. आपल्या नगरातील प्रजेशिवाय कोणाचीही पावलं इथं पडणार नाहीत. खात्री बाळगावी आपण. तोकू 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 कुठे आहेस तू तोकू? सकाळपासून हाका मारून भरून घसा सुकलाय माझा. तू कुठे येतच नाहीयेस, दिसतही नाहीयेस आणि कोणी तुला पाहिलंही नाहीये. मला काळजी वाटतेय रे तुझी. पुन्हा कोणाचा बाण नसेल ना लागला? साऊ साऊ काय झालं? अगं अगं काय झालं? का रडतेस? बघ ना ग निर्मला मावशी, तोकू रात्री त्याच्या मंचकावरच झोपला होता पण पहाटेपासून दिसतच नाहीये. मी राजवाड्यातल्या सगळ्यांना विचारलं, त्यांनी पण बघितलं नाहीये. अगं येईल. हा, तू त्याला इतका जीव लावलायस की नाही? नक्की येईल. आभाळातच कुठेतरी विहारत असेल तो. पण त्याने मला सांगून जायचं ना, मी थोडी अडवलं असतं त्याला. टोकू 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 टोकू. शेवटी झालाच ते बहुतेक उशीर. धाव सुरंगी धाव. क्षमा महाराज. पण तू एवढी धावतेस का? उशीर झालाय ना मला. काय करू? सकाळची सगळी कामं करून, पाणी भरून, दादांसाठी भाकरी थापून मग निघते ना ती. त्यात उशीर झाला मला. तुम्ही दोघी मैत्रिणींना सारख्याच आहात. तुझी मैत्रीण सुद्धा कुठे तयार झाली आहे? तिला शोधतोय मी. हा, त्या पक्षाच्या मागे बागडत असेल. पण तू तिला गाठ आणि ओरड, म्हणावं लवकर तयार व्हा, उशीर झालाय. काय? हा, टोकू टोकू टोकू. अगं कुठे फिरतीयस तू सावित्री? आपल्याला देवळात जायचंय, लक्षात नाही का तुझ्या? तिथे प्रजाजन खोळंबले असतील. आणि हे बघ, मुहूर्ताला जरी अवकाश असला ना तरी सुद्धा आपण वेळेत जायला हवं. ताता, मला काहीच सुचत नाहीये. माझा तोकू हरवलाय. हरवला नसेल तो, तू त्याला बरं केलंयस ना. मग पंखात बळकटी आली असेल आणि गेला असेल उडून आपल्या रानातल्या घरट्यात. नाही, शक्यच नाही. कालच त्याने वचन दिलं होतं मला की तो इथून कुठेच नाही जाणार आहे. पक्षी असेच असतात, म्हणूनच त्यांना पिंजऱ्यात ठेवतात ना. पण पिंजऱ्यात तर मनाविरुद्ध ठेवतात ना. मी त्याला विचारलं होतं की घरी जायचंय का, पण तो स्वतःहून थांबला इथे. उलट तोकू साऊ सुरंगी असं म्हणत नाचत होता. कुठे गेला असेल ताता माझा तोकू? झालं, स्नान झालं. आता आई आदिशक्तीच्या मूर्तीला ओले त्यांना स्नान घालायचे आहे, तेही कोणाशीही न बोलता. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. काय रे तुझं? एकतर एवढी गर्दी, त्यात पुढे पुढे करतोय.
अरे तोंड उचकटून बोल काय ते. अरे मूर्खांनो, व्रत मोडलत की माझं तुम्ही. ओलेट्यानं कोणाशी न बोलता देवी आदिशक्तीच्या मूर्तीला स्नान घालायचे आहे मला. मुख्य पुरोहित आहे मी या देवळाचा. आणि राजकन्या याच्यात पूजेची सारी तयारी करायची आहे मला. शिवाय भिंतीतलं द्वार उघडून अरण्यात नैवेद्य ठेवायचं आहे मला. काही कळतं की नाही तुम्हाला? आता मला पुन्हा स्नान करावं लागेल. क्षमा करा बुवा, आम्हाला कसं कळेल कोण आतलं कोण बाहेरचं? सुरक्षा ढिल्ली पडली तर आमचा जीव जाईल. बरं बरं, मी जातो पुन्हा स्नानाला. आता मात्र अडवू नका. माया दिसली असती तर कशाला अडवलं असतं? तरी राखणदार तर तीच ना. ती दिसली असती तर चिंताच नव्हती. येईल का रे माया? मला तर शंका वाटते गाड्या. हो, एकतर मागच्या 9 वर्षात देवीला माहेरी पाठवलेली नाही. त्याच्यात महाराजांनी ही भिंत उभी केली. नक्की माया रागवली असणार. नाही यायची ती आज. असं नको बोलू. माया जर नाही आली तर फार मोठा अपशकुन होईल. देवी आई आदिशक्ती, तू हाक मार मायाला, ती येईल मग. काम सोडून गप्पा ठोकताय काय? डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. गर्दीला आटोक्यात राखा. महाराज वेळेचे पक्के आहेत. त्यांना उशीर अजिबात खपत नाही. त्यातून माया नाही दिसली अजून. दक्ष राहा. ते पक्षाला टाकलाय पिंजऱ्यात तेव्हा पण पकडलात कसा याला? आपल्या महाराणी आहेत ना. त्यांच्या मोहिनी विद्येचा परिणाम महाराजांवर होत नसला तरी प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर होतो. तुमच्या सल्ल्याचा मान राखून या पक्षाला मी संमोहित केलंय, पण त्यामुळे आम्हाला काय मिळेल? कसं आहे महाराणी, सावित्रीचा लाडका पक्षीच हरवला तर पूजेला जाण्याची इच्छाच कशी होईल सावित्रीला? तिला दुसरं काही सुचणारच नाही. आणि ती नाही गेली तर पूजेचा मान आपोआपच तुमच्याकडे चालून येईल. बरोबर आहे तुमचा तर्क. उत्तम. महाराणी, आपण असंच सहकार्य करत राहा, कारण आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे. चला, म्हणजे महाराणींची मोहिनी विद्या कुठेतरी कामी आली म्हणायची. नाहीतर याला पकडणं तसं अवघडच होतं. नाही नाही, विद्या त्यांचीच, पण वापराला भाग पाडलं मात्र आम्हीच. विश्वंभट, मोहरा काही परत मागणार नाही आहोत आम्ही. आता बघा, या चिंचा संपेपर्यंत तो तोंडातून चकार शब्द सुद्धा काढणार नाही.
पण चिंचा संपतीलच ना कधीतरी. आणि त्या संपल्या की याचा कलकलाट सुरू होईल. आणि मग तो जर काही उलट सुलट बोलला तर चिंचा खायची वेळ तुमच्यावर येईल. तेव्हा याला कोंडून ठेवून उपयोग नाही. याला कुठेतरी दूर रानात नेऊन याची मान मुरगाळून टाकून द्या. पण हे काम करताना या कानाचं त्या कानाला समजू देऊ नका. कारण सावित्रीचा लाडका पक्षी येतो. तेव्हा सावधपणे उरका हे काम. ठीक आहे, करतो मी व्यवस्था. नाहीतरी थोड्या वेळाने महाराज आणि सावित्री देवळात जाणारच आहेत. लावतो मी त्याचा निकाल. तोपर्यंत चिंचा आहेतच. हा, घरीच निघालास तू सत्तू? होय मायो, तातोंनी परवानगी दिली असीत. पण अट ना मोडीत सत्तू. सूर्यबुडीच्या आधी तुझे पाऊल हाते हवे. होय तातो. ना रे आम्ही समजीत तू अवज्ञा करीस. ना तातो, मी अवज्ञा ना करीत. या लाकडी बरणीत कुंडातील औषधी पाणी सरी सरी भरीत आणि वाराच्या वेगाने येईल. काळजी ना. भिंतीपाशी जीवास जपीत. होय मायो. अहो, तुम्ही परवानगी दिलीत खरी, पण फार काळजी वाटते हो. भिंतीजवळ भिंतीपर्यंत तो पोहोचणारच नाही. नगराच्या सीमेवरचे भिंतीतले द्वार नैवेद्यासाठी उघडण्याची वेळ झाली सुद्धा. नैवेद्य दाखवून झाल्यावर ते द्वार त्वरित बंद केले जाते. तो इतक्या लवकर तिथे पोहोचणंच शक्य नाही. शिवाय वाटेत खोल दऱ्या आहेत. त्या पार करणं केवळ अशक्य. सत्तूला उघडं दार मिळणं अशक्यच आहे. भया पोचिलो. रातभर चालत होतो पण अखेरी पोचिलो. भया हुंब भिंत ही पगलू झालो आपण. सैनिकांच्या नजरेस पडीत तर जीव जाईत. लपीस लपीस सरी सरी. नैवेद्यासाठी ते दार उघडीत. अथेरानात येऊन नैवेद्य ठेवीत. त्याच वेळी सरी सरी त्यांची नजर चुकवीत आपण भिंती पलीकडे जात. कळीत? ही योजना तर मीच सांगित. ना मीच.
मीच सांगित. अरे पण सत्तू तो कधी येत? नापोचित तो नापोचित. सूर्य उदयास निघित तरी त्याला मिटकं मिळत नापोचित. सत्तू तो वनराज हुंबपोचित.